हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मॉर्निंगचा टाइम आहे, चहा ठेवले आणि दूध वगैरे गरम करत ठेवले रात्रीचं आणि मॉर्निंगचं। सो ते होईपर्यंत पिल्लू आणि दीपक इथे खेळत आहेत। दीपक अजून त्याची झोप उडाली नाही आहे, कारण का नाईट शिफ्ट करून येतो आणि मग पिल्लूला पण बघायला लागतंच, कारण का एकटीच्याने पॉसिबल नाही होत, कोणतरी असं बघावं लागतं। का मेन म्हणजे गोष्ट कशी आहे, माझ्याकडे ना पेट आहे, त्याच्यामुळे कोण ना कोणतरी पिल्लूसोबत लागतंच लागतं। नाहीतर जर कुकी नसती किंवा पेट नसतं ना तर काही प्रॉब्लेम नव्हता की मी एकटी तिला सगळं हँडल करू शकली असती, कारण का कसं ती कुकीकडे जाते, काय करते त्याची भीती वाटते, त्याच्यामुळे त्याला उठवावंच लागतं मला। सो आता तिची ती कार्ड शोधते आणि तिला तिचा ब्लॅक कलरचा कार्ड भेटलाय आणि आता ती तिथून उठेल, तिचं तेवढं काम झालं। आमची चहा वगैरे पिऊन झाली। चहा पिऊन झाल्यानंतर तिला मी तेव्हा दीड बिस्किट भरवलं, तिने 1.5 बिस्किट खाल्लं, दूध बिस्किट। जेव्हा चहा पितो ना तेव्हा मग तिला नाश्ता दिला ना तर ती खात नाही, मग तेव्हा तिला मी दूध बिस्किट भरवते आणि विदिन 1 आवर नाही तर हाफ एन आवरमध्ये मग मी तिला हे नाचणीचं सत्व भरवते। सो मी इथे तिला आता नाचणीचं सत्व करते। मोस्टली करून तिच्या ब्रेकफास्टमध्ये ना नाचणीचं सत्व, दूध बिस्किट असतं आणि नाचणीचं सत्व ऐवजी मग मी तिला कधी शेक, मिल्कशेक वगैरे असे कुठले कुठले देते, बस। बाकी असं व्हरायटीमध्ये तुम्ही बोलाल तर पोहे वगैरे आपला जो ब्रेकफास्ट असतो ना मग तो तिला देते आणि तिचा जो ब्रेकफास्ट असतो ना तो तिला नाचणीचं सत्व असतं। माझं नाचणीचं सत्व प्रिपेअर होईपर्यंत दीपक तिला सांभाळतोय, खेळते। ती क्रँकी होत होती म्हणून तिला त्यांनी गाणं लावून दिलेलं। तिचं जेवण वगैरे नाश्ता वगैरे झाला, ती झोपली वगैरे। त्याच्यानंतर मग मी जेवण केलं, डाळ केली। आज केलेली राजस्थानी भाजी आहे, गट्टे की सब्जी असं काहीतरी बोलतात, मी पण नेटवर बघून केली आहे। लेट्स सी कशी झाली। ऑलमोस्ट मी ही 2दा-3दा केलेली आहे, पण रेसिपी काय शेअर करत बसली नाही, कारण का खूप टाईम होऊन जातो शूट करेपर्यंत। बाकी सगळं आता जेवण, माझी सगळी कामं झाले, जेवण पण झालं, दीपकचं माझं जेवण झालं, पिल्लूचं फक्त बाकी आहे। आता ती उठेल थोड्या वेळानेच, ऑलमोस्ट 2पर्यंत पकडा ती उठेल, मग तिला डाळ भात भरवायचं आहे, बस। आता तोपर्यंत मी रेस्ट करते आणि पिल्लू उठली की डायरेक्ट भेटू। आणि आज मी राजस्थानी भाजी ट्राय केली, सेकंड टाईम ट्राय केली, पण रेसिपी काय मी शेअर केली नाही तुमच्याजवळ, कारण का टाईम खूप कमी होता। मला पिल्लू उठायच्या आतमध्ये सगळं आवरायचं होतं, कारण का ती उठली ना की मग नंतर टाईम नाही भेटत। सो पटपट आवरून घेतलं। कधीतरी मी एकदा तुमच्याजवळ रेसिपी शेअर कराल आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, अगदी टेस्टी रेसिपी लागते ती। कधीतरी भाजी वगैरे नसेल ना तर तशी तुम्ही भाजी केली ना तर मस्तच। सो आता मी पण थोडंसं रेस्ट करते आणि भेटते पिल्लू उठली की डायरेक्ट। चला बाय बाय तोपर्यंत। बोल दादा दादा बोल, मी आत्ता उठली, ताश नाही, आत्ता उठली, सांग आत्ता उठली मी। मिस्टर बोलायचं ना, तुम्ही तर पाहिले असेल ती उठली, जराशी इकडे तिकडे लोळत बसली, नंतर मग मी तिला जेवायला देते। मी तिला आता डाळ भात असंच फीड करते, आपण नॉर्मल खातो तसं, फक्त काय करते डाळची जी क्वांटिटी आहे ना ती जास्त घेते आणि त्याची डाळची थिकनेस तिला लागते, असं थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये नाही लागत, तिला एकदम थिक आवडते डाळ। सो त्याप्रमाणे मी तिला घेते। मी सध्या दुपारी तिला मोस्टली करून डाळ भात, पुलाव, खिचडी हेच भरवते आणि रात्री मोस्टली करून होममेड सॅलेक्स नाही तर कधीतरी डाळ भात असं काहीतरी अल्टरनेट भरवते, कारण का दोन्ही टाईम तेच भरवलं ना की मग ती खात नाही। आणि चपाती बोलाल ना तर चपाती ती एवढी आवडीने खात नाही, जर मी जेवायला बसली ना तर त्यातली थोडी खाते, पराठा वगैरे खाते, पण तिला चपाती जरा पण नाही आवडत, ती तोंडातून काढून टाकते। त्याच्यामुळे मी चपाती मोस्टली करून तिला असं जेवणासाठी भरवत नाही, आम्ही जेवतो तेव्हा मी तिला भरवते आणि आता हे तिला भरवेल मी। आणि असं झालं की जे तूप आहे ना ते पतंजलीचं आहे आणि ते तूप आहे ना ते मिल्क मिस्टचं आहे आणि तिला जे तूप आहे ना ते पतंजलीचं आवडतं आणि त्याच्यामुळे ती खूप सारं नाटक करत होती खायला। तिला आहे ना प्रत्येक गोष्टीची जी चव आहे ना बदलली ना की मग ती जरा पण खात नाही, नंतर मग कसं तरी खात होती। स्वतः ती फोनमध्ये तिला बघत होती, मी व्हिडिओ करत होती तर ती बघत होती आणि स्वतः खात होती। मग ऑलमोस्ट तिने जरासंच खाल्लं, जास्त खाल्लं नाही। आता मला दुसरं तूप आणावं लागेल आणि हे जे तूप आहे ना ते आम्हाला यूज करावं लागेल। आता मी 2-3 वेळा ट्राय केलं घरी करायचं तूप, पण माझ्याकडनं
भरपूर मिस्टेक झाली त्या तुपामध्ये. सांगेल कधीतरी जेव्हा नेक्स्ट टाईम बनवेल ते. आणि जी मिस्टेक आहे ना माझी तूप करतानाची ती मला कळली आहे. सो नेक्स्ट टाईम माझं तूप असेल ते घरी केलेलं असेल आणि पिल्लू ते खाईल की नाही डोंट नो, पण मी ट्राय. आता दीपक गेला ऑफिसला. आम्ही आहे दोघीच. पिल्लूनी मला जाम दमवलेली आहे आज तुम्हाला सांगते. पिल्लूचे आमच्या लिटरली पाच तरी टी शर्ट बदलले गेले, कारण त्या खाताना त्यांनी खराब केले, मग शूमध्ये खराब झाले, भरपूर काय झालं. आता फायनली आंघोळ वगैरे झाले आणि खेळते ती कार्डसोबत. मी बसले, तिला डॉग अँड बेबी शो लावून दिला. जरा मला 5 मिनटं रेस्ट, 5 मिनटं आधा तास जरा कंबर लांब करायला इथेच. आणि हे तिचं खेळणं चालू आहे. तिला काही खेळायची एवढी जरूरत नाही लागत. तिची बडबड आणि तिचं खेळणं चालूच असतं. सो ती खेळेल, थोडा वेळ रेस्ट करेल. आता वाजलेत ऑलमोस्ट 5. आता पिल्लू आमची 6, 6:30 वाजेपर्यंत झोपेल माइड बी, कारण का 1 वाजता उठली आहे आणि आता काय ती झोपायच्या मूडमध्ये नाही आहे, खेळायच्या मूडमध्ये. आणि माझा अवतार बघा, गरमी तर खूप होते. पिल्लू उठली ना की झोपलेली असली ना की सगळी कामं आवरून जातात. आणि जेव्हा ती उठते ना, जेवढी कामं झालेली असतात ना तेवढी डबल पडतात परत. कपडे माझे ऑलरेडी धुवून झालेले, धुवून चुकलेले, पण परत मशीनला लावलेत, कारण का पिल्लूचे एवढे कपडे निघाले ना. प्लस दीपकची आंघोळ वगैरे झाली. ते दीपकचे नाही धुतले, फक्त पिल्लूचे धुतले. आणि शूचे वगैरे होते ते आता ते परत सुकत घालायचे, म्हणजे रिपीट होतं. उठली, जेवण झालं, भांडी परत धुवावी लागली. एकटीच बडबडते. खाली खूप बडबड करते. इकडे ये, खाली खाली बघ पिल्लू, पडशील. पण बसून देत नाही बघा, असं चालू असतं. तिच्या पाठून फिरावं का लागतं, पडेल म्हणून. आणि तोंडाची बडबड बघा, आणि लक्ष दिलं की रडणार. एवढं फास्ट चालते ना मग. आता मी तिथे थोडंसं हे केलं असतं ना, आ उ असं काहीतरी, तर लगेच रडली असती ती. पडली. इवन तुम्हाला मी त्या दिवशीचा सीन सांगते, परवाचा. ती बेडला तिथे भिंतीला टेकून बसलेली आहे. उषाने मला ना असं कव्हर करावं लागतं, कारण का ती टेकून बसते त्याच्यामुळे. आणि ना ती उभी होती, उभी राहिली ना की ती उषांची काय हे नाही होत, हाईट तिची वाढते त्याच्यामुळे. तर ती उभी होती, ती वेल काढत होती. आणि ती वेल काढताना ना तिचं एकदा डोकं पाठी आपटलं. आणि दीपक आणि आम्ही दोघं बोलत होतो, तर तिचं डोकं आपटलं. आवाज आला पण मी रिॲक्ट नाही केलं. तिने बघितलं मला की मी बघते का, पण तिने फक्त डोक्याला असं हात लावला आणि चोळलं डोकं तिचं स्वतःचं. आणि मग सेकंड टाईम मी बघितलं, तिला कळलं की मी बघितलंय. सेकंड टाईम ना तिने स्वतःच असं डोकं आपटलं. मला दिसतं स्वतः डोकं आपटते आणि लगेच रडायला लागली. एवढी नाटकी आहे. आता बघा, हे बघा, बघितलं किती आगाव आहे. आणि हे सगळं काढून ठेवलंय, तरी भरलं मी आत. आली आहे झोप, पण एवढी नाटक करते ना झोपायला. कधीची झोपवते तिला, आणि आता बघ कुठे आली बघा, घसरून खाली. त्रास द्यायला लागले हळूहळू, जशी मोठी होती बघा. ती पाठी वेल दिसते, ती वरती लावली मी. ती काढायचा प्रयत्न चालू होता तिथे. हा, काय करत होतीस तू? हा, काय करत होतीस? काय चालल्या मॅडम. पसारा तसाच आहे अजून कचरा काढायचा आहे. कुठे चाललीस? बॅग धुतली आहे, सुकट ठेवली आहे. आता कधी सुकणार आहे काय माहिती. चल चल तू
इथे लावले ना ते निघालं, छोटं लावलं, इथे एक लावून टाकलंय तिच्या हाईटला, कारण का इथून ती पास होते ना, तिला लागेल वगैरे, त्याच्यामुळे ते लावून झालंय. अजून ट्रॉल्यांना लावायचं आहे तर ते कधी येईल देव जाणे. पावसाचं वेदर झालं आहे, कर्टन धुवेल आता उद्या. पावसाचं वेदर झालं आहे आमच्या इथे. पाऊस काय अद्याप पडत नाही. बसले मॅडम खेळायला. मॅडमला झोपच नाही येत आहे आणि आता उशिरा झोपेल आणि मग रात्री जागा होणारी मला. चला पटकन आवरून घेते. मॅडम काही खेळतायत, मॅडम आता खेळतायत. सो आता पटकन फ्रेश होते, दिवा लावायचा आहे, कचरा काढून घेते, मॅट बीट उचलून आणि मग डायरेक्ट आता येते थोड्या वेळाने. पिल्लू मे बी बघू आता, झोपली तर लेटच झोपेल. मला लागले भूक, आता चहा ठेवते, चहा बिस्किट खाईल. चालेल, बडबड 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 चालू आहे तिची. दाखवते तुम्हाला. 2 गाड्या उचलल्या. सध्या तिला ना गाड्यांमध्ये इंटरेस्ट आलाय, डॉल्बिन मध्ये नाही, गाड्यांमध्ये तिला इंटरेस्ट आलाय, फिरण्याचा शॉक. ते कितीही बाजूला ठेवलं ना तरी ती विस्कटून टाकते परत. ऐसा ही चलेंगा. पण नाही, हिला मी नाचणीचं सत्व भरवते, कारण का दुपारी तिने डाळ भात कमी खाल्लेला. सो आता नाचणीचं सत्व भरवते तिला, पटकन क्विक तयार करते. सकाळी भरवलेलं तिला, पण आता पण भरवते जरासं. सो पटकन करते. आज पिल्लूला सॅरलेक्स, हो सॉरी, नाचणीचं सत्व आहे, तिला भरवते. आज मी दुधात केलंय, ऑलमोस्ट थोडं भरवून झालंय. तुम्हाला कलरवरून कळतच असेल दुधात केलं. आणि इथे हे खेळते, पटकन तिला भरवून घेते. 8 पिल्लू झोपली, ऑलमोस्ट 7:45ला झोपली. आता तुम्हाला दाखवू नाही शकत कारण का त्यांनी पॅन्ट नाही घातली. आणि आता जस्ट मी जेवली, 8 वाजता जेवण घेतलं, कारण का नंतर ती उठली नाही की मग मला नीट प्रॉपर जेवता येत नाही. आणि आता चहा पण पियायचं आहे मला, कारण का डोकं दुखते. पसारा आहे तो तसाच पडला, तर हा तसाच ठेवणार आहे. कचरा डायरेक्ट रात्रीच काढेल झोपायच्या आधी, कारण का आता नाही काढत आहे. दिवा पण लावायचा आहे, तो पण लावला नव्हता, तो आता लावून घेईल. जेवली आणि दिवा लावते, काय करणार, तो लावून घेते. आणि दुसरं सामान आहे, ते छोटे छोटे सामान आहे, ते आवरून घेते. आणि आता भांडी आहे ती घासते, म्हणजे फक्त नंतर पिल्लूचंच फक्त जेवणाचं राहील. पिल्लूला मी भरडी भरवणार आहे, सो फक्त तेच राहील तिचं. म्हणजे किचन फक्त आवरून घेते पटपट. सो चला आता किचन आवरूया आपण. आणि पिल्लू झोपलेली. कधी कधी इतकं इरिटेड होतं ना एकटं सांभाळून एवढा टाईम. म्हणजे झोप आपल्याला, आपण दमलेलो पण असतो, आपल्यापाठी कामं पण असतात. आणि बाळाला घेऊन ना, ऑलमोस्ट बाळ 1 वर्षाचं झालं आणि चालायला लागलं ना की ती कामं घेऊन ना त्यांना सगळं करणं ना पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे इरिटेशन पण खूप होते आणि मग ती कामं पण राहतात सगळी पेंडिंग. आज तसंच काहीतरी माझं झालेलं. पिल्लू झोपतच नव्हती आणि इकडे तिकडे फिरत होते आणि तिच्यावरनं लक्ष ठेवूनच राहावं लागत होतं मला, कारण का ती पडेल बिडेल लागेल त्या गोष्टीची मला जाम भीती वाटते. त्याच्यामुळे मी तेवढं केअरफुल राहते सगळ्या गोष्टीत. सो भांडी वगैरे धुवून झाली. ती झोपल्यानंतर पहिली मी भांडी वगैरे धुवून घेतली, भांडी धुतली, गॅस वगैरे क्लीन केला. नंतर मग असं ठरवलं की आता फक्त पिल्लूचंच भांडी आहेत, ती काय झोपल्यानंतर मी घासू शकते. सो पटकन सगळं बाकीचं क्लिनिंग केलं. कुकीला पण इवन मी जेवायला दिलं, माझं पण जेवण झालेलं ऑलरेडी. सो सगळं क्लीन केलं. पिल्लूचं आहे ते सगळं रेडी केलं. दूध पण गरम करत ठेवून दिलं, कारण का रात्री मी तिला काव मिल्क देते. फॉर्म्युला मिल्क आहे ते ऑलमोस्ट 1 मंथ तुम्ही बोलू शकता. 1 मंथ झाला फॉर्म्युला मिल्क मी बंद केला आहे तिचा. बंद केला इन द सेन्स म्हणजे जेव्हा ती रात्री उठते कधी मध्ये आधी तेव्हाच फक्त मी तिला फॉर्म्युला मिल्क देते, कारण का इन्स्टंट गरम करू शकत नाही दूध मी. आणि जर मी थर्मासमध्ये दूध गरम करून ठेवलं ना की त्याचा जो आरोमा आहे ना तो वेगळा येतो आणि त्यामुळे ते पिल्लू पित नाही. ते मी खूपदा ट्राय केलं. सो त्यामुळे मग मी ते देत नाही, फॉर्म्युला मिल्कच देते त्या टायमिंगला. आणि भांडी वगैरे धुवून झालं. किचनचं आता काहीच काम नाही राहिलं, फक्त पिल्लूचं जेवण बनवायचं आहे, तिला दूध द्यायचं आहे आणि पिल्लूची भांडी घासायच्यात, बस. बाकीचं आता किचनमध्ये काहीच काम नाही राहिलं. मग मला राहिलेलं बेडरूमचं जे संध्याकाळचे कपडे काढून आणलेले ते पण तसेच ठेवून दिलेलं, तर ते पटकन घडी करून घेईल आणि त्याच्यानंतर मग थोडंसं बसेल, फ्रेश होईल आणि मग पिल्लूला उठवेल. कपडे वगैरे फोल्ड झाल्यानंतर मी म्हटलं आता पटकन फ्रेश होऊन घेते, तोंड वगैरे धुते, कारण का नंतर ती उठली की फ्रेश व्हायला टाईम नाही भेटणार. सो पटकन फ्रेश झाली, जरासं ठीकठाक
कपडे घातले म्हणजे नाईट ड्रेस घातले. कामं आटपले. तर पिल्लूला आता उठवते, तिला भरवायचं आहे, तिला खेळवायचं आहे. मी फ्रेश झाली, ड्रेस वगैरे चेंज केला कारण का फिटिंग ड्रेस होता 1 पीस टाईप, सो तो चेंज केला आणि नाईट ड्रेसवर आली नॉर्मल, कारण का सकाळी खूप गरमी वगैरे होते, तोच ड्रेस घालून झोपा ते नाही होत. आणि आता पुरी फ्रेश वगैरे झाले, आता फुल फोर्समध्ये पिल्लूला सांभाळायला परत रेडी, कारण का तोच जर आळस राहिला ना म्हणून कंटाळा येईल. सो तोंड वगैरे धुतला, पावडर वगैरे लावली, फ्रेश झाली. आता पिल्लूला भरडी भरवली ना मी की माझ्यासाठी चहा ठेवेल मस्तपैकी. जरा चहा ठेवलं ना की जरा डोकं शांत होईल त्याच्यामुळे, कारण का गरमी भयंकर होते. मी किचनमध्ये काय, कारण का पिल्लूचं दूध आहे ना, मी रात्रीचं जे दूध असतं ना ते गरम करून ठेवते, ते गरम होते ना, ते ओतू गेलं आणि माझ्या लक्षात नाही राहत मग की मी दूध ठेवाय. सो त्याच्यामुळे मी ते आहे. सो चला आता पिल्लूला उठवते आणि मग तुम्हाला मी भेटते. तोपर्यंत बाय बाय. उठवले जबरदस्ती. हां बोलायला लागलं. काय बोलते, काय बोलते? आता वाजलेत 9:15. 9:15ला उठली. आता तिला 9:30-10पर्यंत भरवे. आज लेट झोपणार आहे आमची पिल्लू. आज आहे नाईट आउट ना. बाश बाश फुल एनर्जी, फुल दिसतच असेल तुम्हाला. हां अजून हां अजून हां अजून काय केलंस? हाश केलास? किती वेळ झोपलीस तू? नाही. किती वेळ झोपली? दादा कुठे आणि बाबा? बाबा बाबा कुकी कुठे? कुकी कुकी हॅलो. ती कुकी इथे बसली आहे ना, कुकीला बघून हे करते. तिचं खाऊन झालंय, तिचं लोळणं चालू आहे. काय करते कुकी? तिला घर झोप. डोळे अजून सुजलेले, ते सगळे कपडे पिल्लूचे. काय चाललंय बघा कुकीचं आमचं. कुठे गेली कुकी? कुकी गेली ना, वाकून बघायला आली बघा, अशी वाकून बघते. बॅक टू रुटीन. आता पिल्लूला भरवायचं आहे. 9:30 झाल्यात. 10-10:15पर्यंत भरवते लगेच. आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. पिल्लूचं जेवण झालं आहे. तर पिल्लू माहीत नाही मला कधी झोपणार आहे, काय कसं काय होणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच. तर आता व्हिडिओ इथेच एंड करते, नाही तर व्हिडिओ आहे तो खूप लेंदी होऊन जाईल. सो एडिट करायला प्रॉब्लेम होईल. सो आता पिल्लूचं खेळणं असं चालूच राहणार आहे. हे कर ते कर ते कर. आणि 3 वाजेपर्यंत जागली सपोज तर तिला परत एकदा फीड करावं लागेल, म्हणजे मला तरी फ्रूट फीड करेल, बनाना वगैरे. सो चला आता बसले मांडी घालून. बाय बाय. ठीक आहे कशा कर. बाय बाय करशा. बाय 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 बाय. चला तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.